हॅलो हाय नमस्कार मंडळी. सुगरण इज बॅक. मधनं माझ्यातल्या सुगरणपणाला असे मस्त धुमारे फुटत असतात. तुम्ही बघता आहात मी केलेले आहे हे थंडीचे लाडू. दिवाळी संपली की घरोघरीच्या ज्या बायका असतात ना त्यांना हे थंडीचे लाडू करण्याचे वेध लागतात. मग घरातलं सामान असो नाही तर मग बाजारातून आणू असं करून बायका हे सगळी जमवाजमव करतात, सगळा जामानिमा करतात आणि मग थंडीचे लाडू करतात. हे असे थंडीचे लाडू हे पौष्टिक सगळ्यांना करून खाऊ घालावे असं बायकांना वाटत असतं. आणि मग मुलांच्या पोटामध्ये किंवा नवऱ्याच्या पोटामध्ये चांगलं जावं, जरा व्यवस्थित जावं. आजच्या काळामध्ये जे प्रोटीन बार वगैरे मिळतात, न्यूट्रिशन बार, तर हे थोडक्यात हे पण एक छोटे छोटे शॉर्ट्स आहेत, हे पण बारच आहेत एक प्रकारचे. तर असे लाडू करावे असं बायकांचं चाललेलं असतं. मग त्यासाठी सगळी साहित्याची जमवाजमव होते आणि मग एक दिवस मुहूर्त निघतो आणि मग ते थंडीचे लाडू केले जातात. तशाच पद्धतीने माझा पण आज मुहूर्त निघाला हे लाडू करण्याचा. आणि मी पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा लाडू करायचे ना, बऱ्याच वर्षांपासून मी करते आहे, जेव्हा करायचे तेव्हा मी त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. त्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ घालायला लागले. आता हे मी जे लाडू केलेले आहेत हे पूर्णपणे शुगर फ्री आहेत. हे ज्यांना कोणाला शुगर असेल, डायबिटीस असेल तर त्या सगळ्यांना चालू शकतील. कारण काय होतं माहिती आहे का, की खाण्यानंतर प्रत्येकाला काहीतरी गोड खाण्याचं असं क्रेव्हिंग होत असतं. आणि मग अशा वेळेला हे जे लाडू असतात हे मस्तपैकी हेल्दी असतात, हे कामी येतात. म्हणून मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळात तुम्हाला सगळ्यांना आधीच डिस्क्लेमर देते की मी काही व्लॉगर नाही आहे, त्यामुळे मला हे जे रेसिपी शूट करणं हे माझ्यासाठी थोडी अवघड गोष्ट होती. कारण तो कॅमेराचा अँगल लावणं वगैरे हे मला सगळं जमतं असं नाही. कारण मला हे जे अशा पद्धतीने मी जो सेटअप करते तर तो सेटअप जास्त चांगल्या पद्धतीने मला करता येतो. तो माझा फॉर्टे आहे, हा माझा फॉर्टे नाही आहे. म्हणजे रेसिपी शूट करणं हा माझा फॉर्टे नाही आहे किंवा व्लॉगिंग करणं दिस इज नॉट माय फॉर्टे. तर आज हे विषय तो दुसराच राहिला. आज हे लाडू केलेले आहेत, थंडीचे लाडू आहेत आणि ह्याच्यामध्ये मी खजूर वापरलेला आहे साखरेऐवजी. आणि तो खजूर असा मस्त त्याला सगळं हे झालेला आहे. तुम्ही बघता आहात लाडू किती छान जमलेले आहेत. तर हे खूप हेल्दी आहेत, प्रोटीन बार म्हणा, न्यूट्रिशन बार म्हणा. पण हा असा एक थंडीचा लाडू सकाळच्या मध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये सकाळी एक लाडू हवाच. त्यामुळे तुम्ही घरातल्यांना देऊ शकतात, दुधाबरोबर देऊ शकतात, बिना दुधाचंही देऊ शकतात, कसंही. बाळंतिणीला चालतील, सगळ्यांना चालतील अशा पद्धतीचे लाडू आहेत. लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत, म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित हे लाडू खाता येतील अशा पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न आहे. आणि मी ती रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी याच्यामध्ये माझ्या चॅनलच्या बद्दलचं जे आहे ते सांगितलेलं नाही, त्यामुळे आत्ता सांगते. माझ्या चॅनलला, मीनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला थँक्यू, आणि केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. मी नेहमी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते. तर मला एका मैत्रिणीने सांगितलं, अगं मला कळतच नाही आहे की थंडीचे लाडू करायचे आहेत पण मला साखर काही वापरायची नाही आहे, तर मग काय करू. तर हा प्रयत्न होता आणि तो जमलाय असं मला वाटतंय. तर तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा, कॉमेंट करा तुमच्याकडे काय काय पदार्थ घातले जातात ते पण सांगा. मी काय काय पदार्थ घातलेले आहेत आणि काय काय नाही घातलेले आहेत. बरं, बाय द वे, जे लोक सूर्यफुलाच्या बिया किंवा काय म्हणतात भोपळ्याच्या बिया खातात त्यांच्यासाठी सुद्धा हे फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये मी ते पण टाकलेलं आहे. याच्यामध्ये मी अळीव पण टाकलेले आहे. असे पूर्ण नाना प्रकारचे जिन्नस जेवढे असतील ना माझ्याकडे घरामध्ये ते सगळे मी टाकण्याचा याच्यात प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भरपूर हेल्दी, मस्त, न्यूट्रिशियस झालेले आहेत आणि दिसतात पण चांगले आहेत. तर सो तुमच्या सगळ्यांच्यासाठी हा तुम्हाला नैवेद्य. चला, स्टे ट्यून, हा पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. चला, तर आपण आता ना काय काय तयारी आहे ते बघून घेऊयात. 1 वाटी साधारण खोबऱ्याचा किस, म्हणजे वाटीभर जी वाटी मिळते तर त्यातली मोठी वाटी मी घेतलेली होती. आणि खोबरं हे शक्यतोवर पांढरं पाहून घ्यायचं, कारण जर ते जून झालेलं असेल तर त्याला एक वास यायला लागतो म्हणून. त्याबरोबर ही गोडंबी आहे, याला तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. हां, आणि हे आहेत अळीव. अळीवामध्ये खूप सारं आयर्न असतं, त्यामुळे अळीव. त्याबरोबर मनुक्यात पण आयर्न असतं. डिंक, हे आहेत पिस्ते. खजूरमध्ये पण खूप सारं आयर्न असतं आणि बरेच मिनरल्स असतात आणि एक छान स्वीट टेस्ट पण असते. ही आहे खसखस, थोडीशी खसखस.
काजू, तीळ, याच्यामध्ये कॅल्शियम असतं काजूमध्ये, तिळामध्ये. आणि ती आहे खारीक पावडर. मी ती रेडीमेड आणलेली आहे. तुम्ही घरी खारीक निवडून आणि त्याचे हे पण करू शकतात, तुकडे करून आणि पावडर. हे आहेत मखाणे. मखाण्यामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं. ह्या ना पंपकिन आणि म्हणजे सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बिया आहेत. तिथे आहे सुंठ पावडर, जी थोडीशीच घेतलेली आहे मी, ती तुमच्या चवीनुसार घ्या. बदाम आणि सगळ्यात महत्त्वाचं नेहमी जे असतं ते पुकारा नाही करते उसका नाम. तुम्ही जर माझा खरवसाचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. पुकारा नाही करते उसका नाम म्हणजेच वॉल्डमॉट. आमच्या घरातला वॉल्डमॉट आहे वेलची आणि जायफळ. तर ह्या पूड आहेत आणि अशी तयारी केलेली आहे मी. शक्यतो लोखंडी कढई घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये छान शेक मिळतो ह्या वस्तूंना. या वस्तू चांगल्या भाजून घ्यायच्यात आपल्याला. चला तर मग, आणि थोड्याशा चारोळ्या. चला सुरुवात करूयात. सर्वप्रथम जे अळीव आहेत ना ते जरा भाजून घ्यायचे आहेत. त्याची अशी मस्त आपल्याला, ते जास्त भाजायचे नाही कारण ते जळाले की त्याचा एक वास येतो आणि तो आवडत नाही जनरली कोणालाच, म्हणून थोडेसे जरा शेकून घ्यायचे. जसं मंद मंद सुवास यायला लागला की मग थांबायचं. आता आपले अळीव छान भाजून झालेले आहेत. त्याची आपल्याला मिक्सरला पूड करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला अशीच तीळ पण भाजून घ्यायची आहे. पांढऱ्या तिळामध्ये खूप कॅल्शियम असतं. सो तिळाचे लाडू माझी आई नेहमी तिळी चतुर्थीला, म्हणजे संक्रांतीनंतरची जी गणेश चतुर्थी येते तेव्हा करते आणि हे मला खूप आवडतं. खूपच मस्त लागतात तिळाचे लाडू. तीळ आणि गुळाचे लाडू असतात ते. अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे हा आपल्याकडे. तसे तिळाचं पण हे भाजून घ्यायचे. हे सगळे जे जिन्नस वापरलेले आहेत ना हे बऱ्यापैकी आपल्या घरामध्ये असणारे जिन्नस आहेत. याच्यासाठी खूप काही वेगळं आणायला नको. त्यातल्या त्यात फक्त डिंक आणि अजून एखाद दोन गोष्टी आणायच्या, बाकी उपासाला वगैरे आपल्याकडे चालताच. अशाच काही प्रकार आहेत हे. आता तीळ चांगले तडतडले आहेत आणि हे मी पूड करून घेतलेली आहे. हे पहा, याची अळीवाची. तर याच्यानंतर आपल्याला तीळ सुद्धा असेच बारीक काढून घ्यायचे आहेत, फिरवून घ्यायचे आहेत. जर असे गार झाले की मग ते मिक्सरला फिरवायचे. यानंतर मस्त कढई अशी छान तापलेली आहे, तर त्याच्याबरोबर हे असं खोबरं पण करून घ्यायचंय. त्याच्याबरोबर खोबऱ्याला मस्त तेल सुटतं. खोबरं पण करून घ्यायचंय. पण खोबरं अतिशय नाजूक हाताने करायचं, कारण ते लगेच जळून जातं आणि तो जळता वास अजिबातच चांगला येत नाही पदार्थांना, म्हणून. हा, अरे हो, तुम्हाला सांगायचं राहिलंच, याच्याबरोबर हे तूप पण लागतं बरं का. हे मी घरी केलेलं तूप असतं, कारण मला बाहेरचं तूप फारसं आवडत नाही. तर शक्यतो तुम्हाला जर समजा घरचं शक्य असेल तर ठीक आहे, नाही तर बाहेरचं तूपही चालून जातं. तर त्याबरोबर तूप, तुम्ही म्हणाल तूप राहून गेलं. चला तर मग. तर आपलं खोबरं सुद्धा भाजलं गेलं. असं छान नाजूक हाताने भाजलंय, मस्त जळू न देता. किंचित ब्राऊन पण झालं पाहिजे, पण ते कच्च पण नाही राहिलं पाहिजे, असं त्याचं हे आहे. आणि तिळाचा कूट पण झाला. हे पहा, तिळाचा कूट पण काढून घेऊ. आता खोबरं काढून घेऊ आपण.
आता बिया छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत आणि आपण आता बिया पण अशाच मिक्सरला फिरवून घेऊ, म्हणजे त्या दाताखाली येत नाहीत आणि त्याची चव पण छान येते. सगळं एकजीव वळून येतं, सगळं मिश्रण जे असतं ना ते वळून येतं. म्हणून बिया पण मिक्सरला काढून देऊ. यानंतर त्या कढईमध्ये ही गोडांबी, ही पण अशी रोस्ट करून घ्यायची. थोडीशी घेतली आहे मी गोडांबी. गोडांबी चांगलीच उष्ण असते, त्यामुळे त्याचंही प्रमाणातच असलं पाहिजे, खूप जास्त प्रमाण नाही घेतलं पाहिजे त्याचं. गोडांबी ही पण अशीच रोस्ट करून घेते आहे, म्हणजे जेणेकरून ती पण मला मिक्सरला फिरवून घेता येईल. आणि गोडांबीला एक खरंच गोड नावासारखीच टेस्ट असते, गोड टेस्ट असते त्याची, छान असते. गोडांबी आधी थोडीशी निवडून घ्या, कारण त्याच्यामध्ये त्याचे जे सालं असतात ना ते राहून जातात मग, आणि ते मिक्सरला नीट फिरत नाही म्हणून. सूर्यफुलाच्या बिया आणि ह्याच्या लाल भोपळ्याच्या बिया या पण फिरवून घेतल्यात मिक्सरला. सगळेच हे ड्रायफ्रूट सारखेच दिसतात दिसायला. यानंतर बदाम मी जराशा तुपावरती भाजून घेणार आहे, कारण त्याचा एक मस्त असा नट्टी फ्लेवर येतो त्याला, मस्त असा कुरकुरीत छान असा. त्यामुळे थोडंसं तूप, जरा जास्त नाही, आणि मग ते नंतर भाजले की मग मी नंतर ते मिक्सरला फिरवेल. यानंतरचे सगळे ड्रायफ्रूट मी जेवढे तुम्हाला दाखवले ते सगळे भाजून आणि मिक्सरला फिरवणार आहे. त्याचा कलर चेंज झाला की ते काढून घ्यायचे. हे पहा, त्याचा लगेच कलर चेंज होतो. सगळेच ड्रायफ्रुट्स जे असतात ना ते द्विदल असतात, आणि जे सगळे द्विदल म्हणजे कडधान्यासारखे किंवा दोन दळ जे असतात वस्तू असतात, म्हणजे जे धान्य वगैरे जे असतं, तर त्या सगळ्यामध्ये हाय प्रोटीन असतं. त्यामुळे हे सगळं जे होणार आहे हे प्रोटीन बार सुद्धा तुम्ही समजू शकतात, प्रोटीन मिक्स सुद्धा समजू शकतात. तर हे अतिशय उपयुक्त आहे, हेल्दी आहे. तर त्यामुळे नक्की ट्राय करा या थंडीमध्ये. आता आपण हे भाजलेले बदाम आहेत ना हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. हे जे मी थोडेसेच अगदी भाजले आहेत, किंचित रोस्ट केलेले आहेत, त्याचा कलर चेंज होईल एवढंच, आणि तुपावरती भाजलेले आहेत, जेणेकरून त्याला एक छान मंद असा सुगंध लागतो तुपाचा. तर हे आपण आता दळून घेणार आहोत मिक्सरला. त्याचबरोबर आपण त्याच्यात आता काजू टाकणार आहोत तसेच भाजायला. हे पण अतिशय थोडेसेच भाजायचे, खूप जास्त नाही. सिम गॅसवरती त्याचा रंग फक्त थोडासा हलका सोनेरी होईल एवढेच भाजायचे, ते त्याहून जास्त नाही. ही बदामाची पूड झाली. आता हे बदामाची पूड काढून तुम्ही बघता आहात, पहा काजू कसे मस्त सोनेरी झालेले आहेत. है ना, असे सोनेरी असतानाच ते काढायचे, खूप जास्त हे नाही झालं पाहिजे, जळाले नाही पाहिजे काजू. बदामीच राहिले पाहिजे, असे काय म्हणतात त्याला, काळे नाही झाले पाहिजे, ब्राऊन नाही झाले पाहिजे. आता गॅस बंद करून टाकायचा, कारण काजू पटकन जळतो. मी काजू मिक्सरला फिरवते तोपर्यंत हे पिस्ते जे आहेत हे भाजले जातील. असे सिम आचेवरती एकदम भाजायचे आहेत पिस्ते, आणि त्याला थोडंसं तूप घालायचं आहे, जेणेकरून त्याला मस्त वास येतो त्या तुपाचा, आणि मग सगळं मिळून एकत्र छान वळून पण येतात वस्तू म्हणून. आणि ही सुंठ पावडर तुम्हाला सांगितली ना, ही या मिश्रणामध्ये टाकून द्यायची. बाजारामध्ये खारवलेले पिस्ते मिळतात, तर मी ते पिस्ते न आणता जे नुसते साधे पिस्ते होते बिना खारवलेले ते आणलेले आहेत. आणि पिस्ते पण खूप नाजूक असतात, त्यामुळे पिस्ते सुद्धा जास्त भाजायचे नाहीत, ते लगेचच काळे पडतात. काजूची पूड झाली, आता ही टाकून घेते त्या सगळ्या मिश्रणात. पिस्त्याची पूड पहा कशी दिसते, मस्त दिसतात ना रोस्ट झालेले, वास पण खूप छान येतोय. यानंतर थोड्याशा तुपावरती मखाणे भाजून घ्यायचे. हे पहा, मखाण्यामध्ये खूप कॅल्शियम असतं आणि खूप हेल्दी असतात. तुम्ही बघतात बरेच मोठे मोठे सेलिब्रिटीज हे मखाणे खातात रोज. तर रोज आपल्याला जर असं नाही खाणं शक्य तर असे आणून आणि हे केले तरी चालते. असे मस्त ते रोस्ट करून घ्यायचे छान, आणि रोस्ट झाले की मग ते मिक्सरला फिरवायचे. म्हणजे मग ते एकजीव झालं सगळं मिश्रण की त्याचे लाडू नीट बांधता येतात. मी लाडू करेल का नाही माहित नाही, पण ती पूड करून आणि मग ती खाता येईल असा माझा विचार आहे.
छान दिसत आहेत. मखाणे म्हणजे कमळाच्या आत जे बी असतं, कमळाच्या देठाच्या आत, तर ते बी बाहेर काढून ते भाजून, फोडून भाजून त्याच्या ज्या लाह्या केल्या जातात त्याला मखाणे असं म्हणतात, मखाणे असं म्हणतात. हे अतिशय नाजूक असतात पण खूप पौष्टिक असतात आणि हे उपवासाला पण चालतात. त्यामुळे बरेच जण हे उपवासाला खातात. याचा चिवडा करून खातात, हे रोस्ट करून खातात, याची खीर करून खातात. तर मखाणे हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे आणि आपल्या लक्ष्मीच्या हातामध्ये कमळ आहे आणि त्यामुळे हे उपवासाला पण चालतात असं लोक मानतात. तर असं त्याचा रंग नाही बदलू द्यायचा. असे छान थोडेसे सोनेरी झाले की गॅस बंद करायचा. हे पहा असे झालेत ते. आता त्याचे छान लाडूमध्ये ते मिक्स होऊन येईल, बाइंड होईल ते नीट. मी पहिल्यांदा डिंक हा असा मिक्सरला फिरवून घेतला. आता मी त्याचं हे करते. काही जण तो नुसता कच्चा पण टाकतात, काही जण त्याच्या लाह्या करून टाकतात. पण मग हे खायला जरा जास्त सोपं जातं आणि सगळ्यांना पूर्ण व्यवस्थित मिळतं. त्याचं बाइंडिंग चांगलं होतं म्हणून मी त्याच्या अशा मिक्सरला फिरवून आणि मग ते तळून घेते, जेणेकरून ते छान बारीक होतं. हे पहा. आणि त्याच्या ह्याच्यातही लाह्या फुटतातच तशा, त्यामुळे तो छान हलका झाला की मग मिक्स करते. अशा पद्धतीने. यानंतर थोड्याशा कणभर अगदी तुपावरती ही खसखस मी भाजून घेणार आहे. खसखस लगेच तडतडते, त्यामुळे खूप जास्त काही ती हे करायची नाही, भाजायची नाही, परतायची नाही. आणि खसखशीची चव खूप छान येते. बाळंतिणीला खसखस देतात हो ना. तर हे सगळेच जे पदार्थ हे बाळंतिणीसाठी सुद्धा चालणारे असे पदार्थ आहेत. कारण त्याच्यातनं ही सगळी जी बाळंतपणामध्ये शरीराची हे झालेला असतो, ऱ्हास झालेला असतो, जी शक्ती गेलेली असते, तर ती शक्ती परत मिळायला हे सगळे पदार्थ कामी येतात. म्हणून बाळंतिणीला अशा वेगवेगळ्या खिरी दिल्या जातात, लाडू दिले जातात, पौष्टिक असं सगळं खाऊ घातलं जातं. याबरोबर पालेभाज्या, धान्य म्हणजे भाकरी वगैरे असं सुद्धा तिला व्यवस्थित खाऊ घातलं जातं. काही ठिकाणी घाटा खाऊ घातला जातो, हो की नाही. यानंतर मी ही खारीक घेतलेली आहे आणि ही खारीक आपण अशी भाजून घेणार आहोत. मी थोडंसं तूप पण टाकते त्याच्यामध्ये, जरासं, अगदी फार नाही, फक्त ती भाजली जावी असं. बस अशी छान ती भाजून घ्यायची. मग आता याच्यात जे गोळे आहेत ते पण मोडले जातात लगेचच, त्याला काही नाही लागत. फक्त ती अतिशय सीम गॅसवरती भाजायची, कारण ती लगेच जळून जाते. पावडर आहे ना ती, त्यामुळे ती लागली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि पावडर आहे त्यामुळे ती तशीच्या तशीच आपल्याला मिश्रणामध्ये टाकता येईल. कारण बाकी सगळ्या पदार्थांची आपण पावडर करून घेतली आहे. खारकेची रेडीमेड पूडच होती, खारीक आणि सुंठ याची पूडच होती. यानंतर हे जे खजूर आहेत हे पण असेच तुपावरती भाजून घ्यायची. यातली बी काढून टाकायची. बी म्हणजे बी काढलेलीच आहे, सीडलेसच आहेत ते, फक्त त्याचे बारीकशे देठ असतात ना, नाकं म्हणतात त्याला, ते काढून घ्यायचे. आता या मिश्रणामध्ये मी नेहमी जसं म्हणते तसं पुकारा नाही करते उसका नाम, म्हणजे वॉल्डेमॉर्ट म्हणजे वेलची थोडीशी, आणि मिश्रण गार झालेलं आहे आणि मगच टाकायचं. आणि थोडंसं जायफळ, जायफळाची पूड. हे जायफळ पण मी घरीच वाटलेलं आहे, बारीक केलेलं आहे, कारण मला विकतच्या पूड फारशा आवडत नाहीत. या पद्धतीने खारीक, खोबरं, वेगवेगळे ड्रायफ्रूट्स आणि हे खजूर, मनुका याचं सगळ्याचं असं मिश्रण तयार आहे. हे असं नुसतं मिक्स करून आणि तुम्ही दुधाबरोबर रोज घेऊ शकतात. नाहीतर जर तुम्हाला आवडत असेल तर लाडू करून पण खाऊ शकतात. याचे फक्त वळले की लाडू तयार. आणि हे चांगले भरपूर टिकणारे असे लाडू आहेत, कारण ह्याच्यामध्ये कुठेच बाकी दुसऱ्या कशाचाच वापर नाही आहे. कोरडे आहेत, त्यामुळे हे टिकतील पण चांगले. आणि खजूर जो आहे तो चांगला तुपावरती भाजून घेतलेला आहे. अशा प्रकारे हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे. कसं मस्त सतरंगी दिसतंय ना. तू ही तू सतरंगी रे, तू ही तू मदरंगी रे, असंच काहीचं गाणं आहे. पण खारीक, खोबरं, वेगवेगळे ड्रायफ्रूट्स, मनुका किंवा किशमिश आणि खजूर, खसखस
अशा सगळ्या मिश्रणातून आता हे लाडू तयार होतील. हे तुम्ही असं पण खाऊ शकतात, अतिशय हेल्दी आहेत. तुम्ही ह्याला प्रोटीन पण म्हणू शकतात, प्रोटीन लाडू पण म्हणू शकतात, किंवा तुम्ही ह्याचे लाडू करून पण खाऊ शकतात, किंवा नुसतं असं भुकटी तयार जी आहे ती मिक्स करून, आणि ह्याच्यात मग काही तूप लागणार नाही, भुकटी जर तयार असेल नुसती तर ती तशी पण तुम्ही रोज दुधाबरोबर किंवा नुसती पण खाऊ शकतात. तसं हे सगळं तयार आहे. ते सगळं मिश्रण आपण जे भाजून घेतलं, त्याच्यात जो हे टाकला होता, खजूर टाकला होता, तर त्याच्यामुळे खजुरामुळे, त्या गरम खजुरामुळे त्याला मस्त ओलावा येतो, आणि त्यानंतर आपण हे सगळे लाडू अशा पद्धतीने वळून घ्यायचे. हे पहा, ते थोडंसं कोमट गरम असतानाच ते वळले जातात चांगले. तर अशा पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे. बघा, बघता बघता मस्त असे ते लाडू वळले गेले, झटपट वळले जातात, अगदी छान. फक्त एकच लक्षात ठेवायचं की ते थोडेसे कोमट गरम असतानाच वळून घ्यायचे, म्हणजे मग ते छान असे वळले जातात. त्याला तो एक ओलावा असतो, हे ना, अशा पद्धतीने. कसे मग मस्त झाले ना लाडू? चला, एन्जॉय.